नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। तर आज आपण सकाळच्या नाश्त्याला दडपे पोहे बनवतोय। अगदी सोपे आणि साधे पटकन बनतात। तर चला रेसिपीला स्टार्ट करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे नारळ आहे तो वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे ओला नारळ लागणार आहे आपल्याला दडपे पोहे बनवताना। तुम्ही कोणत्याही प्रकारचे दडपे पोहे बनवा, त्याच्यामध्ये खोबरं हे घातलं जातं। आणि जर तुम्ही कोकणी पद्धतीत बनवताय तर ओलं खोबरं हे आवर्जूनच घातलं जातं आणि भरपूर प्रमाणात, खूप छान लागतं। बघू शकता मी इथे नारळ आहे तो वाढवून घेतलाय आणि नारळामध्ये बऱ्यापैकी पाणी होतं आणि आतमधून खोबरं आहे ते सुद्धा बऱ्यापैकी जाड होतं। तर मी खोबरं आहे ते खवून घेतलंय आणि जे आपल्याला नारळ पाणी मिळालं होतं ते आपण रेसिपीमध्ये पुढे वापरणार आहोत। तर आता मी इथे कढीपत्ता आहे तो बाल्कनीतून फ्रेश असं तोडून आणते, कारण ही जी फोडणी असते ती फ्रेश कढीपत्त्यामध्ये खूप छान लागते। त्यामुळे ते इथे मी कढीपत्ता घेऊन आले आणि जी वाटी तुम्हाला आता मी दाखवले त्या वाटीने 2 वाटी असे मोजून म्हणजे जे आपले फोडणीचे पोहे असतात ना नॉर्मल, ते घेतलेले आहेत। छान असे चाळून घ्यायचे। बघू शकता त्याच्यामध्ये किती असा कचरा असतो तो सगळा निघून गेला पाहिजे। त्यामुळे 1 ते 2 मिनिट चांगले असे चाळून घ्यायचे पोहे आणि ते मी बाजूला ठेवलेत। इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, जे नारळ पाणी होतं ते खोबरं आहे ते सेम वाटीने मी 1 वाटी मोजून घेतले। कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा आणि हिरव्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत। मिरच्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये फोडणीमधून घालणार आहोत, त्यामुळे त्या इतक्या तिखट लागत नाहीत, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। एक मीडियम आकाराचा कांदा आहे तो सुद्धा असा बारीक बारीक कट करून घ्यायचा, कारण तो आपण फोडणीमध्ये घालत नाहीये, असाच घालतोय, त्यामुळे एकदम बारीक कट करायचा। आता मी एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये चिरलेला सगळा कांदा आहे तो ॲड करायचा आहे। सोबतच आपल्याला याच्यामध्ये चिरलेल्या कोथिंबीरपैकी अर्धी कोथिंबीर घालायची आहे आणि जे खोबरं आपण मोजून ठेवलं होतं 1 वाटी ते सगळं घातलंय। आणि इथे मी आता सेंधा मीठ घालते, कारण हे मीठ शिजवलं जात नाही त्यामुळे। आणि अर्धा चमचाच साखर घालायची आहे, कारण खोबरं स्वतः गोड असतं, त्यामुळे खूप जास्त साखर घातली तर खूप गोडूस होतात ते। त्यामुळे अर्धा चमचा साखर घालून छान असं हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे साखर आणि मीठ आहे ते छान असं एकजीव मिक्स झालं पाहिजे आणि सगळ्या बाजूला एकसारखं लागलं पाहिजे। आता छान मिक्स झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं मिश्रण आहे असं दाबून ठेवायचं आहे, दडपून ठेवायचं आहे। या रेसिपीमध्ये ही प्रोसेस आवर्जून केली जाते, म्हणूनच याला दडपे पोहे असं म्हटलं जातं। आता ते सगळ्या गोष्टी मी छान दाबून बाजूला ठेवल्यात आणि आपण जे चाळून घेतलेले पोहे होते ते एका प्लेटवरती ठेवलेले आहेत। आणि जे नारळ पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते मी आधी थोडंसं टेस्ट करून बघितलं, अगदी गोड छान पाणी असेल तरच आपल्याला रेसिपीमध्ये वापरायचं आहे, नाहीतर मग रेसिपी आहे ती खराब होण्याची शक्यता असते। छान असं चमच्याच्या साहाय्याने हलका हलका आपल्याला ह्या पोह्यांना भिजवून घ्यायचं आहे, खूप जास्त भिजवायचं नाही। आपण जेव्हा कांदे पोहे बनवतो तेव्हा पूर्ण पोहे भिजवून घेतो, असे दडपे पोह्यांना अजिबात भिजवायचे नाहीत, नाही तर ते पोहे आहेत ते परफेक्ट बनत नाहीत। त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने जरा जरा करत मी या पाण्याने याला भिजवून घेतलं। तुमच्याकडे जर असं नारळ पाणी नसेल, म्हणजे तुम्ही आधीपासून खोबरं खवून ठेवलं असाल तर नारळ पाणी जर अवेलेबल नसेल तर तुम्ही साधं पाणी वापरलात तरी चालेल, पण नारळ पाण्याने या रेसिपीला खरंच खूप छान चव येते। आता बघू शकता छान असं मी मिक्स करून घेतलं आहे हाताने। परफेक्ट असे हे पोहे आहेत ते भिजले गेले आहेत। जास्त पोहे भिजवायचे नाहीत, नाही तर मग ते अखंड राहत नाहीत, विस्कटायला लागतात। आणि हे सगळे पोहे आहेत जसं आपण खोबऱ्याचं मिश्रण आहे दाबून ठेवलं ना, अगदी तसेच असे दडपून ठेवायचे आहेत, म्हणजे ते छान पाण्यामध्ये मुरले जातात आणि सुट्टे सुट्टेही होतात। अगदी 5 मिनिटासाठी आपल्याला हे असे दडपूनच ठेवायचे आहेत। 5 मिनिटं झाले होते, मी मोठ्या आकाराचा एक बाउल घेतला आणि त्याच्यामध्ये हे सगळे पोहे आहेत ते असे हाताने सुटसुटीत करत घालायचे आहेत, म्हणजे असे मोकळे मोकळे करून घ्यायचे। तुम्हाला मी दाखवते, बघू शकता एकनी एक पोह्याचा दाणा आहे तो असा सुटसुटीत मोकळा मोकळा झाला आहे, कारण आपण खूप कमी पाण्यामध्ये याला भिजवलं होतं आणि त्याचा कडकही नाही आहे। मी बोटामध्ये तुम्हाला दाबून दाखवते, एकदम छान त्याचा असा गोळा तयार होतोय पिठूळ, त्यामुळे ते असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत, म्हणजे खाताना आपल्याला दाताखाली खूप छान मऊ लागतात आणि एकदम चिकचिकीत नाहीत, असे फळफळीत छान दिसतात। त्यामुळे आपल्याला एकदम चमच्याने भिजवून घ्यायचे ते पोहे, कारण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पोहे परफेक्ट भिजणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आता जे आपण सारण दडपून ठेवलं होतं खोबऱ्याचं ते या पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान चमच्याच्या साहाय्याने आपल्याला याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे पोह्यामध्ये खोबरं, कांदा हे सगळं छान मिक्स झालं पाहिजे, कारण आपण वरून पोह्यांमध्ये मीठ घालत नाही, जे आपण सारणामध्ये मीठ घातलं होतं ते सगळ्या पोह्यांना एकसारखं लागलं पाहिजे। त्यामुळे 1 ते 2 मिनिट छान मिक्स करून घ्यायचं। लास्टला जी उरवून ठेवलेली आपण कोथिंबीर होती ती घालायची, कोथिंबीरीचा फ्लेवर याच्यामध्ये खूप छान येतो आणि मिक्स करून घ्यायचे। हे पोहे आहेत ते ह्या स्टेजला सुद्धा खायला खूप छान लागतात, पण एक विशिष्ट प्रकारची सिंपल आणि साधी फोडणी आपण याला देतोय, त्याने ते आणि चविष्ट होतात। पण फोडणी देण्या अगोदर मी शेंगदाणे आहेत ते तळून घेते, त्यामुळे एका तडका पॅनमध्ये मी
जवळजवळ अर्धी पळीसारखं तेल घेतलंय. त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. शेंगदाणे कधीही फोडणीबरोबर तळायचे नाही तर मग ते छान कुरकुरीत होत नाहीत, मऊ पडतात. त्यामुळे शेंगदाणे आहेत ते वेगळे तळून घेतलेत मी. आता व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने तेलातून गाळून डायरेक्ट जे पोहे आपण मिक्स करून ठेवले होते त्याच्यावरती शेंगदाणे घातलेले आहेत. आणि जे आपण तेल घेतले ते शेंगदाणे तळण्याच्या अकॉर्डिंग घेतलं होतं. तर एवढ्या सगळ्या तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची नाही आहे, कारण एकदम हलकी फोडणी बसते याला. त्यामुळे जे जास्तीचं तेल आहे ते मी एका वाटीमध्ये काढून ठेवलं आहे. आणि अगदी 2 चमचे तेल आपण तडका पॅनमध्ये वाचवणार आहोत आणि 2 चमचे तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. सर्वात आधी आपल्याला 1 चमचा भरून मोहरी आहे ती घालायची आहे. मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरं घालायचं आणि मग त्याच्यामध्ये चिरून ठेवलेली सगळी मिरची घालायची. मिरची याच्यामध्ये कच्चीही घातली जाते, पण थोडी फोडणीमध्ये भाजली ना की ती खाताना छान लागते, एकदम कच्चट लागत नाही. त्यामुळे फोडणीमध्ये मी मिरची आहे ती छान भाजून घेतले. आता गॅस बंद केला कारण तेल खूप तापलं होतं. नंतर मी याच्यामध्ये कढीपत्ता घातला आहे, तोही छान फोडणीमध्ये मिक्स करून घेतला आहे. आता सेंटरला थोडी जागा करायची आणि मग आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. अगदी 2 पिंचसारखं हिंग घालायचं आहे. ह्याने चव खूप छान येते. पण एकदम गरम तेलामध्ये हिंग घातलं की हिंग आहे ते जळण्याची शक्यता असते. त्यामुळे लास्टला आपल्याला गॅस बंद करून हिंग घालायचं आहे. छान फोडणी आहे ती मिक्स करून घ्यायची आणि सगळी फोडणी आपल्याला पोह्यावरती ओतायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अगदी 2 चमचे तेलामध्ये हे पोहे आहेत ते छान असे मिक्स होऊन जातात. याला खूप आपल्याला तेल लागत नाही. छान मिक्स करून झाले की आपले हे पोहे आहेत ते तयार झालेत. हे असेही खातात किंवा आपण याच्यावरती सेव किंवा फरसाण काहीही टाकू शकतो. पण आमच्याकडे याच्यामध्ये पोह्याचा किंवा उडदाचा जो पापड असतो तो असा रोस्ट करून त्याच्यावर चुरून टाकला जातो आणि पोहे खाल्ले जातात. नक्की एकदा ट्राय करून बघा. मी ते एक उडदाचा पापड घेतला आहे. हलक्या फ्लेमवरती आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची टेस्ट आहे ती खूप छान येते. तुम्ही याआधी दडपे पोहेसोबत असा पापड खाल्ला आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि दडपे पोहे आणि कांदा पोहे या दोन्हीपैकी जास्त आवडीचा कोणता पदार्थ आहे हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. मी एका डिशमध्ये याला सर्व केलेलं आहे आणि वरती आपण जो पापड भाजून घेतला होता तो हाताने असा छान बारीक चुरून घालायचा आहे. खूप छान लागतो. तुम्ही जर याआधी कधी खाल्लं नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि याच्यावरती आपण लिंबाचा रसही पिळतो, पण सीझन आहे त्यामुळे मी इथे कैरीची फोड दिलेली आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी. खूप छान लागते. आणि आपले हे दडपे पोहे बनून तयार झालेले आहेत. बघू शकता किती छान दिसत आहेत आणि तेवढेच खायलाही खूप छान लागतात. मुळात ते पटकन बनून तयार होतात. त्यामुळे नक्की तुम्ही एकदा घरी ट्राय करा. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय बाय.